बुलेटिनमध्ये सुरुवातीला महायुती संदर्भातली एक महत्त्वाची बातमी। जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे। महायुतीसाठी 8 ते 9 जागांवरचा तिढा मात्र कायम आहे। एकनाथ शिंदे यांचं पारडं जागा वाटपात अधिक जड राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे यांना 80च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवारांना साधारणपणे 60 जागा मिळतील अशी शक्यता आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जागा वाटपात सन्मान ठेवला जाईल असं अमित शहांनी म्हटलंय। तसंच महायुतीतले ऐक्य कायम राहील याची काळजी घ्या अशी सूचना अमित शहांनी महायुतीतल्या नेत्यांना केली आहे। अमित शहा यांनी एअरपोर्टवरच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली, त्यात या सूचना केल्या। तसंच अमित शहा यांनी काल रात्री देखील भाजप कोर कमिटीचीही बैठक घेतली होती। अमित शहांनी काय सूचना केलेल्या आहेत बैठकीदरम्यान पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। महायुतीतलं ऐक्य कायम राहील याची काळजी घ्या। स्थानिक प्रवक्ते नेत्यांच्या बोलण्यावरून महायुतीत वाद नको। लवकरच जागा वाटप जाहीर करू। भाजप मित्र पक्षांचा योग्य सन्मान ठेवेल असं आश्वासनही अमित शहांनी दिले। मित्र पक्षांना योग्य जागा देण्यात येतील असंही शहांनी आश्वस्त केले। अजित पवारांना साधारणपणे 60 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर एकनाथ शिंदे यांना 80च्या आसपास जागा मिळू शकतात।